नमस्कार. जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. तर आपली ही जी स्पर्धा असणार आहे मॉन्सून रॅलीची, ही ग्रेप काउंटीमध्ये असणार आहे 2 आणि 3 तारखेला. याच्यामध्ये आपण बायकिंग रॅली अशी ठेवली आहे, त्याच्यानंतर स्कूटर रॅलीसुद्धा ठेवली आहे आणि याच्यामध्ये फिमेलसाठी स्कूटर रॅली स्पेशली ठेवली आहे, याकरता की आपल्या फिमेलसाठी सर्वांना अपॉर्च्युनिटीज भेटले पाहिजे. आणि जे बायकिंग रॅली आहे याच्यामध्ये नाशिकमधूनही आणि आउट ऑफ महाराष्ट्रामधूनही ऑल ओव्हर इंडियामध्ये जे पण रायडर्स आहेत ते सगळे पार्टिसिपेट करणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर नवीन गोष्टी शिकण्यासाठी भेटणार आहे. हा जो पूर्ण ट्रेल असणार आहे हे 25 किलोमीटरचं 25 किलोमीटरचं हे असणार आहे आणि सगळी माहिती तुम्हाला एका दिवशी आधी सगळी देणार आहे 2 तारखेला आणि 3 तारखेला आपलं मेन कॉम्पिटिशन असणार आहे. 60 स्पर्धक आहे, त्याच्यामधून नाशिकमध्ये सुद्धा आहे आणि आउट ऑफ नाशिकचे महाराष्ट्राचे पण आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये. काय विजेता जो असणार आहे हे टायमिंगवर असणार आहे, तिथं सेन्सर असणार आहे आणि त्या जो पार्टिसिपंट जो रायडर सर्वात पहिले त्यांचं पूर्ण ट्रेल कंप्लीट करणार आहे तो जिंकणार आहे. आणि याची पूर्ण माहिती तुम्हाला आमचं एक पर्सनल ॲप आहे G4 ॲप्लिकेशन म्हणून, ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि तिथे तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये देण्यात येणार. आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तुम्ही डायरेक्टली तिथून रजिस्ट्रेशन करू शकता आणि बाकी काही तुम्हाला शंका असली तर तुम्ही आमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही इंस्टाग्रामवर पण आहोत आणि G4 स्मार्ट टेक्नो कम्युनिटी असं तुम्ही सर्च करू शकता. धन्यवाद. नाशिककरांना काय आव्हान? नाशिककरांना हेच आहे की ही आपली पहिली अशी अपॉर्च्युनिटी असणार आहे, तर तुम्ही नक्कीच या आणि जरी यावेळेस जर तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकले तर तुम्ही ॲटलिस्ट बघण्यासाठी नक्की या, कारण की हे भरपूर आपण TV वगैरेमध्ये बघत असतो, पण हे पहिल्यांदा आपल्याला नवीन काहीतरी रायडिंग कम्युनिटीकडनं आपल्या नाशिकमध्ये ही थ्रिल बघण्यासाठी भेटणार आहे.